नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाचा जी.आर तर आलेला आहे। आत्ताच्या घडीला मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींना, ज्या लाखो प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत, तर यांच्यासमोर पडलेला प्रश्न की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो जून महिन्याचा हप्ता आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार, या संदर्भात आपण प्रत्येक वेळी अगदी प्रॉपर माहिती देत आहोत। आज शनिवार आहे, साधारणतः शासकीय सुट्टीचा वार आहे, उद्या रविवार आहे। रविवार तर कुठल्याही प्रकारचं हप्ते वितरण होत नसतं। मग नक्की हप्ते वितरण कधी होणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती देणार आहोत। साधारणतः मागच्या महिन्यात देखील हप्ते वितरणाचा जी.आर प्रसिद्ध झाला होता। 2 ते 3 दिवसानंतर शनिवारच्याच वेळेमध्ये साधारणतः संध्याकाळपासून हा लाभ आहे तो वितरित झाला होता। मग आजपासून हप्ते वितरण सुरू होणार का, तर लक्षात घ्या की 100% आपण कन्फर्म सांगू शकत नाहीये, कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतर महत्त्वाच्या मोठ्या ज्या योजना आहेत तर यांच्या संदर्भातले विचार विनिमय चालू आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती सध्या लाडक्या बहिणींचा हप्ते वितरणाचा जी.आर आलेला आहे, पण लाभ वितरण आहे थोडं नियमितपेक्षा उशिरा जाऊ शकतं। आपण देखील माहिती घेतच आहोत। त्यामुळे साधारणतः आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। जरी हप्ते वितरण सुरू झालं तरी देखील आपण या संदर्भात अपडेट देणार आहोत। म्हणजेच काय, हप्ते वितरणात जे डीबीटी ॲक्टिव्ह होत असते, एकतर सकाळी ॲक्टिवेट होत असते, 11च्या आसपास होत असते, अन्यथा दुपारनंतर 3 नंतर ही डीबीटी ॲक्टिवेट होत असते। जर आज डीबीटी ॲक्टिवेट होत असेल तर हप्ते वितरण आजपासून वितरण सुरू होऊ शकतं, पण आज हप्ते वितरणाची शक्यता कमी आहे। उद्या शासकीय सुट्टी आहे, रविवारी कुठल्याही प्रकारची डीबीटी ॲक्टिव्ह केली जात नाही आहे। त्यामुळे हप्ते वितरण पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारनंतरच जास्तीत जास्त हप्ते वितरण होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच काय की लाडक्या बहिणींना अजून तरी हप्ते वितरणासाठी विलंब झालेला नाही आहे। अगदी रेग्युलर नियमित वेळेमध्ये हप्ते वितरण चालू आहे। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता आहे तो वेळेतच तुम्हाला मिळणार आहे। फक्त एवढंच की थोडी प्रतीक्षा करायची आहे। हप्ते वितरणाच्या अजून कुठल्याही प्रकारची घोषणा झाली नाही आहे। सोशल मीडियावरती सकाळी उठल्यापासून हप्ते वितरणाच्या तारखा सांगितल्या जात आहेत। काही तर हप्ते वितरण सुरूसुद्धा झालेलं आहे, असं देखील व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी व्हिडिओ आपण खात्रीशीर माहितीपर व्हिडिओ देणार आहोत। पण सध्या तरी या सगळ्या गोष्टींनी लक्षात, सध्याचे जे महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी ज्या चालू आहेत यामुळे आज तरी हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। साधारणतः सोमवार नंतर हप्ते वितरण होऊ शकतं। आपण देखील अपडेट या संदर्भात घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आज हप्ते वितरण होणार का, शक्यता तर कमी आहे, आणि त्यातच जर हप्ते वितरण सुरू झालं तर आनंदाचीच बातमी असणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आपण सांगितलीच आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींची तांत्रिक कारणांमुळे अर्ज रद्द झालेला आहे त्यांना लाभ येण्याची शक्यता कमी आहे, कारण का अजून फेर तपासणी सुरू झाली नाही आहे। पुढील 2 आठवड्यांमध्ये फेर तपासणी नियोजित आहे। ई-KYC न झालेल्या लाडक्या बहिणींना सध्याला बंद झालेला आहे। तर अशा प्रकारे येणारा हप्ता केवळ 1500 रुपयांचाच येणार आहे। वाढीव हप्ता आहे तो पुढील काही महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना मिळू शकतो, पण त्याच्यासाठी शासकीय बैठक असतील किंवा शासन निर्णय निर्गमित होणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।